मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती आहे का 7 वॅटचा LED लॅम्प दररोज 5 तास चालला तर किती वीज बिल येते? चला तर मग जाणून घेऊया. LED लॅम्पची विद्युत शक्ती त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणणार आपण पॉवर ऑफ LED लॅम्प किती येते? 7 वॅट. वेळ 5 तास. सात वॅटचा LED लॅम्प दररोज आपण 5 तास चालू ठेवणार आहे. दिवसांची संख्या महिन्याचे 30 दिवस आपण गृहीत धरूया. तर आपली पहिली पायरी काय असेल? स्टेप 1. वॅटचे किलोवॅट मध्ये रूपांतर करणे. कन्वर्ट पॉवर इनटू किलोवॅट्स. आपल्याला माहिती आहे 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. विद्युत शक्ती किलोवॅट बरोबर विद्युत शक्ती वॅट भागिले 1000. आता विद्युत शक्ती वॅट LED लॅम्पची विद्युत शक्ती किती आहे? 7 वॅट. मग इथे येईल 7 भागिले 1000. त्याचं उत्तर येईल 0.007 किलोवॅट. म्हणजेच पॉवर इज इक्वल टू 0.007 किलोवॅट. LED लॅम्पची आपल्याला विद्युत शक्ती ही वॅटमध्ये माहिती होती, आपण ती किलोवॅटमध्ये काढली. आता आपली दुसरी स्टेप असेल दररोजचा ऊर्जा वापर काढणे. ऊर्जा किलो वॅट तासांमध्ये. त्याचं सूत्र येईल विद्युत शक्ती किलोवॅटमध्ये गुणिले वेळ तासांमध्ये. म्हणजेच एनर्जी किलोवॅट हवर इज इक्वल टू पॉवर इन किलोवॅट मल्टिप्लाय बाय टाइम इन हवर्स. आता विद्युत शक्ती किलोवॅटमध्ये आपण आताच काढली होती, किती आली होती ती? 0.007 गुणिले वेळ तासांमध्ये. वेळ किती आहे? 5 तास.
याचं उत्तर येईल 0.035 किलोवॅट तास ही एनर्जी आहे, म्हणजेच ऊर्जा प्रतिदिन. मग एनर्जी पर डे इज इक्वल टू 0.035 kWh. आपल्याला आता दररोजचा ऊर्जा वापर माहिती झालेला आहे. आता तिसरी स्टेप आहे आपली एका महिन्यासाठी ऊर्जेचा वापर काढणे. कॅल्क्युलेट एनर्जी consumed in 30 days. ते अगदी सोपं आहे. एकूण ऊर्जा किलोवॅट तासांमध्ये बरोबर प्रतिदिन ऊर्जा गुणिले दिवसांची संख्या. आता प्रतिदिन ऊर्जा आपण काढली होती, ती आली होती 0.035. दिवसांची संख्या आहे 30 दिवस. त्याचं उत्तर येईल 1.05 किलोवॅट तास, म्हणजेच टोटल एनर्जी कंझ्युम्ड बाय LED लॅम्प इज इक्वल टू 1.05 किलोवॅट हवर. त्यालाच आपण ॲप्रॉक्सिमेटली म्हणू 1 kWh. मग टोटल एनर्जी इज इक्वल टू 1 युनिट. 1 युनिट का घेतला आपण? एनर्जी मीटरमध्ये 1 युनिट हे 1000 वॅट हवर्स किंवा 1 किलोवॅट हवर्स इतकं असतं. यावरून आपल्याला समजलंय 7 वॅटचा LED लॅम्प जर दररोज 5 तास चालू ठेवला तर एका महिन्याला 1 युनिट ऊर्जा खर्च होईल. मी आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल. तुम्हाला जर काही अन्य प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.